मुख्यमंत्री आणि अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची बैठक निष्फळ। अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा नाहीच, संप सुरूच ठेवण्याचा अंगणवाडी सेविकांचा निर्णय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सोबत अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाल्यानंतरही मुंबईत अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरूच। मानधन वाढ, पेन्शन आणि ग्रॅच्युइटी संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी। महाराष्ट्रामध्ये अजूनही 2 लाख अंगणवाडी सेविकांना मानधन देण्यात आलेलं नाही, हे धक्कादायक। अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनासंदर्भात संजय राऊत यांची प्रतिक्रिया। अंगणवाडी सेविकांचं मानधन लवकरच वाढवणार, मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। बैठक निष्फळ ठरली असं म्हणता येणार नाही, असंही केलं स्पष्ट। अंगणवाडी सेविकांनी त्यांचं आंदोलन मागे घ्यावं, संबंधित खात्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचं आवाहन। अंगणवाडी सेविकांच्या अनेक मागण्या आतापर्यंत पूर्ण, काही मागण्या धोरणात्मक आणि केंद्राच्या अखत्यारीत, त्याबद्दल प्रयत्न करू, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। मवियाचं सरकार आल्यावर पहिल्यांदा अंगणवाडी सेविकांचा प्रश्न सोडवणार, शरद पवार गटाच्या शिबिरात सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। शिवडी न्हावाशिवाय ट्रान्स हार्बर लिंकसाठी भरावा लागणार 250 रुपये टोल, मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय। 350 ते 500 रुपये दरम्यानचा होता प्रस्ताव। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर परिसरात असलेल्या अनधिकृत फुल दुकानांवर पालिकेची कारवाई। सिद्धिविनायक न्यास मंदिराने तक्रार केल्यावर पालिकेची कारवाई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 जानेवारीला रत्नागिरी दौऱ्यावर, राजापूरमध्ये शिवसंकल्प अभियानाचं आयोजन। ठाकरे गटाचे राजन साळवी राजापूरचे आमदार असल्यानं मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला महत्त्व। मुख्यमंत्री सभेतनं कुणावर बरसणार याकडे लक्ष। मंत्री उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांचे मुंबईमध्ये बॅनर, भावी खासदार म्हणून बॅनर झळकले। रत्नागिरीच्या सावर्डे येथे सह्याद्री शिक्षण संस्थेचं 51वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन। जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची प्रदर्शनाला भेट। शिवडी न्हावाशिवाय ट्रान्स हार्बर लिंक रोड बांधल्यामुळे पेट्रोल डिझेलची बचत होणार, या रोडसाठी आकारण्यात येणारा टोल सर्वात कमी, मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। आरोग्य विभागाकडे असलेली विकास कामं कालमर्यादेत पूर्ण करा, मुंबईतल्या आढावा बैठकीत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आदेश। मुंबईचे खासदार मनोज कोटक यांचे भांडूप इथल्या सेवालयाचं उद्घाटन, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन। मंत्री उदय सामंतांच्या हस्ते चिपळूणमधल्या विविध कामांचं भूमिपूजन। चिपळूण नगर परिषदेच्या कैलासवासी अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात बॅडमिंटन कोर्टचं लोकार्पण। यावेळी सामंतांनी आमदार शेखर निकम यांच्यासोबत लुटला बॅडमिंटन खेळण्याचा आनंद। घाटकोपरमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या फोटोला भाजप कार्यकर्त्यांनी मारले जोडे, कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा। शिवसेनेच्या घाटकोपरमध्ये शिवसेनेकडून जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन, जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची आंदोलकांची मागणी। कठुआ कमिटीच्या फॉर्म्युलानुसार प्रवासी भाडं वाढ होत नसल्यानं मुंबईचे रिक्षावाले न्यायालयात जाणार। मुंबई महानगर क्षेत्रातल्या रिक्षाचं भाडं पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 23 वरून 25 रुपये करण्याची मुंबई रिक्षामेन्स युनियनची मागणी। आणि आता पश्चिम महाराष्ट्रातल्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेणार आहोत। पुण्यामध्ये ओला उबरचा प्रवास महागणार, प्रवासी भाड्यात वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी। एसी कारमधनं 1.5 किलोमीटर प्रवासाकरता 37 रुपये मोजावे लागणार, तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरकरता 25 रुपये भाडं आकारण्यात येणार। वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी आजही फेसाळलेली। इंद्रायणीत रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कानाडोळा करत असल्याचा आरोप। आम्ही महाविकास आघाडी किंवा महायुतीसोबत जाणार नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या 6 जागांवर लक्ष केंद्रित करेल, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांचं वक्तव्य। राज्यामध्ये 21 आणि 22 जानेवारीला मांसाहार आणि दारू विक्री बंद करावी, सुधाकर महाराज इंगळेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असल्यानं त्यांच्या जहालवादी वक्तव्याचं आश्चर्य वाटतं, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य। आव्हाडांनी तोंड सांभाळून बोलावं, अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही, क्षीरसागर यांचा इशारा। आव्हाडांच्या प्रभू श्रीरामांच्या वक्तव्या विरोधात पुणे भाजप आक्रमक, भाजपतर्फे अलका चौकात आंदोलन, आव्हाडांच्या निषेधाच्या दिल्या घोषणा। महापुरुषांवरून मतभेद तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया। शिंदे गटाच्या खासदारांबाबत वक्तव्य करणारे सतेज पाटील ज्योतिषी आहेत का, राज्य नियोजन मंडळ अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा सवाल।
तर काहीच दिवसात सतेज पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील, क्षीरसागर यांचं वक्तव्य. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणमधून शिंदे गटाचे आमदार होण्यासाठी प्रयत्न करणार राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य. मावळ लोकसभेच्या जागेवरनं महायुतीमध्ये तिढा वाढला. मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच बारणेंच्या उमेदवारीला सुनील शेळकेंचा विरोध. दादा म्हणतील तसं असं म्हणत शेळकेंचा बारणेंना सूचक इशारा. आमदार शेळकेंनी मावळमधून बारणेंच्या उमेदवारीला विरोध केल्यावर पार्थ पवारांच्या उमेदवारीची मागणी. आमदार अण्णा बनसोडेंकडून मावळमधून पार्थ पवारांच्या उमेदवारीची मागणी. सुनील शेळकेंकडून बारणेंच्या उमेदवारीला विरोध तर पार्थ पवारांना उमेदवारी देण्याची आमदार अण्णा बनसोडेंची मागणी. या दोन्ही आमदारांचा बोलवता धनी वेगळा, बारणेंचा पलटवार. अयोध्येला जाणारा कलश उदयनराजेंच्या जलमंदिरात. यावेळी उदयनराजे भोसलेंच्या हस्ते कलशाचं पूजन. पुण्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाची बैठकीत झालेल्या चर्चेबाबत अध्यक्षांकडून कोणतेही स्पष्टीकरण नाही. आणि आता विदर्भातल्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा आपण घेणार आहोत. रखडलेले भरती आणि रखडलेल्या अनुदानासाठी संस्थाचालक आक्रमक. शिक्षण संस्थाचालक 10वी-12वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत. श्रीराम आणि त्यांचं संपूर्ण कुळ सात्विक आहार करणारं होतं, याची उदाहरणं अनेक ग्रंथांमध्ये आहेत. श्रीरामपंत महाराज जोशी यांची माहिती. नागपूरच्या महाल परिसरात भाजपचं आंदोलन. आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध. माजी मंत्री सुनील केदार यांच्या फोटोवरनं नागपूर जिल्हा परिषदेत भाजप विरुद्ध काँग्रेस वाद. पदाधिकाऱ्यांच्या दालनात लावण्यात आलेले सुनील केदार यांचे फोटो काढण्याची भाजपची मागणी. तर केदार यांचा फोटो काढणार नसल्याची काँग्रेसची भूमिका. बच्चू कडू नाराज नाहीत तर ते महायुतीतून बाहेरही पडणार नाहीत, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम अँड सेफ्टी ऑर्गनायझेशनच्या 2 अधिकाऱ्यांसह दोघांना अटक. यातील 2 आरोपींच्या घरात झडती दरम्यान आढळले 2,15,00,000 जप्त. लाचखोरीच्या आरोपाखाली चौघांनाही सीबीआयकडनं अटक. चंद्रपूरमधल्या कृषी महोत्सवात नाराजी नाट्य. निमंत्रण पत्रिकेत नाव असतानाही बोलू न दिल्यानं आमदार किशोर जोरगेवार यांची नाराजी. खासदार भावना गवळींना आयकर विभागाची नोटीस. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेतील 11 कोटी रुपयांचा हिशेब देण्याचे आदेश. आणि आता मराठवाड्यातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे कुठेही दिसणार नाहीत. परभणीत ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. तर मवियाचे 48 पैकी 40 खासदार निवडून येतील, राहुल पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. महानंदाबाबत सरकार पुन्हा गुजरात समोर नतमस्तक. हा निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणारा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा. तर महानंदचा करार रद्द करत दूध संघाला सरकारने मदत करावी, वडेट्टीवारांची मागणी. जितेंद्र आव्हाडांवर कारवाई करा तसंच शरद पवारांनी आव्हाडांची पक्षातनं हकालपट्टी करावी. आव्हाडांच्या वक्तव्यावर भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक. भाजप कार्यालयासमोर आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारत प्रतिकात्मक फोटो जाळला. अब्दुल सत्तारांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात लाठीमार. काही तरुणांनी हुल्लडबाजी केल्यानंतर सत्तारांकडून लाठीमाराचे आदेश. सत्तारांच्या लाठीमाराच्या आदेशानंतर गदारोळ. महायुती सरकारची हीच संस्कृती, हीच भाषा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची सत्तारांच्या अर्वाच्य वक्तव्यावर टीका. माता भगिनींना मान शर्मेने खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री आणि हे कोणते प्रबोधनात्मक कार्यक्रम. वडेट्टीवारांची पोस्ट. सिल्लोडमधल्या घटनेवर सत्तारांकडून दिलगिरी व्यक्त. लाठीमार करण्याचे आदेश देताना वापरलेली भाषा ग्रामीण. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, सत्तारांची प्रतिक्रिया. केळी पीक विमा रक्कम मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी. रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील शेतकऱ्यांनी घेतला निर्णय. तांदळवाडी येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्णय. परभणीतील काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 50 पेक्षा जास्त आजी-माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल. आणि आता उत्तर महाराष्ट्रातल्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. शिर्डीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक. जितेंद्र आव्हाडांच्या फोटोला फासलं काळं. आव्हाडांवर गुन्हा दाखल करत हिंदुत्ववादी संघटनांची मागणी. जितेंद्र आव्हाडांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज. राम मांसाहारी होत आहे वक्तव्यावर आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी. नाशिकच्या साधू महंतांकडून आव्हाडांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार. गुन्हा दाखल करण्याची मागणी. आव्हाडांच्या श्रीरामांसंदर्भातल्या वक्तव्याविरोधात संत महंत आक्रमक. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाडांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. आव्हाडांच्या प्रतिमेला काळा फासणाऱ्या प्रवृत्तीचा केला निषेध. शिबिराच्या प्रवेशद्वाराजवळ राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक.
पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांचं 9 जानेवारीपासून आमरण उपोषण. मुख्य निवडणूक आयुक्त आणि विजय शिवतारेंच्या विरोधात मुंबई निवडणूक आयोगाच्या बाहेर उपोषणाला बसणार. नाशिकच्या मालेगावात जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा मनसे नेते प्रकाश महाजनांकडून समाचार. पवारांनी अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांना बाजूला सारलं पाहिजे, प्रकाश महाजनांची टीका. शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपेंनी घेतलं साईंचं दर्शन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी टोपे साई दरबारी. राष्ट्रवादीने शिबिर शिर्डीत ठेवल्यानं गर्दी. लोक फक्त देवदर्शनासाठी शिर्डीत येत आहेत. खासदार सुजय विखेंचं वक्तव्य. शिवसेना ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारेंवर मालेगावात गुन्हा दाखल. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप. अमन परदेशी नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. आणि आता आणखी काही महाराष्ट्रामधल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती. शुक्ला राज्याच्या नव्या आणि पहिल्या महिला पोलीस महासंचालक. राज्यामध्ये 13 फेब्रुवारीपासून एसटी संघटनांचं विभागीय पातळीवर बेमुदत उपोषण. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होऊनही त्याची अंमलबजावणी झाली नसल्यानं एसटी संघटना आक्रमक. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान मिळणार. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. नोव्हेंबर 2005 नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार. 4,500 ते 5,000 कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार. मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय. 1 ते 2 दिवसात राहुल गांधी खरगे काँग्रेसच्या जागांसंदर्भात निर्णय घेणार. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राच्या जागेवर काँग्रेस दावा करणार. तर कोकणची जागा ठाकरे गट आणि इतर मित्रपक्षांसाठी सोडणार. सूत्रांची माहिती. 20 जानेवारीपर्यंत इंडिया आघाडीचं जागा वाटप पूर्ण होणार. जागा वाटपासंदर्भात खरगे मित्रपक्षांसोबत करणार चर्चा. महानंदच्या 27 एकर जागेवर गुजरात लॉबीचा डोळा. खासदार संजय राऊत यांचा आरोप. संजय राऊत काय बोलतात त्याला काहीही आधार नसतो. खोटं बोलून रोज गाडी चालवतात. खोट्या डॉक्टर नोंदी, खोटा हजेरी पैसा खाल्ला. राजकारण करायचं असतं तर कुठेतरी थांबायला हवं. संजय राऊतांवर मंत्री दीपक केसरकरांची टीका. आदित्य ठाकरे यांचे मित्र राहुल गोम्स यांच्यावर ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे आर्थिक शाखेकडनं गुन्हा दाखल. मुलुंड आणि दहिसर येथील जम्बो कोविड केंद्र घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती. दहिसर आणि मुलुंड जम्बो कोविड केअर सेंटर घोटाळ्याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा. 37 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप. कंत्राटदार राहुल गोम्स, वेंडर्स आणि महानगरपालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. शरद पवारांचे बंधू आणि सकाळ माध्यम समूहाचे संचालक प्रतापराव पवार किरीट सोमय्यांविरोधात बदनामीचा खटला दाखल करणार. सोमय्या यांनी पीएपी घोटाळ्यात केलेल्या आरोपांनंतर पवार कुटुंबियांचा निर्णय. रामाबद्दलच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांकडून खेद व्यक्त. वक्तव्यावर ठाम, मात्र आजकाल अभ्यासाला नाही तर भावनांना महत्व. आव्हाडांनी केलं स्पष्ट. जितेंद्र आव्हाड नेहमी असं वक्तव्य करतात, टीव्ही आणि पेपरमध्ये नाव कसं येईल यासाठी ते प्रयत्न करतात. मंत्री मंगल प्रभात लोढांची आव्हाडांवर टीका. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचीही दिली माहिती. देव हा देव असतो, तो काय आहार घेतो हे महत्त्वाचं नाही. दुसऱ्यांच्या देवाचा आदर ठेवणं ही देशाची परंपरा. आव्हाडांच्या वक्तव्यावर मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.